आपण पाहत आहात सत्य व रोखठोक न्यूज चॅनल महावृत्त न्यूज. आवाज तुमचा, ताकद आमची. कधी काँग्रेसच्या कार्यकारिणीत होतो आणि 4 जण झालेले आहेत. या बैठकीमध्ये सर्व आमदार, सर्व खासदार, जे पक्षाचे सर्व नेते उपस्थित होते. श्री पवारांच्या मागे ठामपणे उभारण्याचा निर्णय घेतला. पण पक्षामध्ये सगळं काही आलबेल आहे का? कारण कालच्या परिस्थितीमध्ये सुनील तटकरे यांनी स्पष्टपणे नाराजी व्यक्त केल्याचं कळतं. कारण अजितदादांच्या नंतर जे काही घडलं, प्रफुल्ल पटेल आणि मीच आपल्यावर ज्या पद्धतीने आरोप झाले, पक्षातला कोणताही नेता आमच्या समर्थनासाठी आला नाही, अशा पद्धतीची त्यांची नाराजी असल्याचं तरी काही भावना व्यक्त केल्या नाही. फक्त त्यांनी आपल्याला टार्गेट केलं गेलं होतं. त्यांनी वहिनींच्या शपथविधीनंतर अशा प्रकारच्या भावना व्यक्त केल्या. परंतु संपूर्ण पक्ष एकसंघ असल्यामुळे आणि त्यावेळेला सुद्धा वहिनींनी शपथ घ्यावी तरी सगळ्या कार्यकर्त्यांची, सगळ्या आमदारांची, कुटुंबियांची इच्छा होती. त्यामुळे त्यावेळेला ह्या दोघांना फक्त टार्गेट करण्याचा प्रयत्न करण्यात आला. याबद्दल खंत त्यांनी व्यक्त केली. हे करा आता आमचं होतं. यापूर्वी नवीनच सुनीलराव अध्यक्ष, उपाध्यक्ष, उपमुख्यमंत्री झाल्या होत्या आणि बजेट येणार होतं, त्यामुळं ते नंतर देतो असं सांगितलं होतं. अद्याप ते मिळालं नाही. अशा प्रकारच्या भावना त्यांनी जरी व्यक्त केल्या असत्या त्याच्यामुळे आज दिल्लीमध्ये वहिनी गेलेल्या आहेत. हे आता निश्चितपणाने निर्णय होईल. म्हणजे भारतीय जनता पक्ष निश्चितपणाने सन्मान दाखवेल. 2029ला स्वबळावर निवडणूक लढण्यासंदर्भात भुजबळांनी सूचक विधान केलेलं आहे. भाजप जर त्याची तयारी करत असेल तर आम्हाला देखील तयार राहावं लागेल, अशा पद्धतीचं वक्तव्य त्यांनी. सगळेच पक्ष अशा प्रकारची तयारी करतात. कारण ज्या ज्या वेळा निवडणुका येतात त्या वेळा सगळ्या त्या एकटोप्यानं होतील असं न करता आपण तयारी मस्त करतो. मला वाटतं की भारतीय जनता पक्ष नंतर शिवसेना, शिंदे गट हे एकत्रित लढतो. राष्ट्रवादीचं जे काही वादळ होते किंवा वाद होता तो कालच्या बैठकीत पहिल्यातल्या वादळ पहिलं संपले तुम्ही म्हटलं. कारण प्रफुल्ल पटेल देखील गैरहजर होते. पहिल्यामधलं वादळ पहिल्यामध्ये सुटलेलं आहे. प्रफुल्लभाई हे काही आपल्या कामानिमित्त गैरहजर विधानसभेला त्यांनी लढवलं नाही, त्याच वेळा ते सिद्ध झालेलं. साहेब, गोकुळची का समीप आली अशा पद्धतीचं तुम्ही वक्तव्य केलेलं होतं आणि त्यानंतर काही दिवसातच निवडणुकीचा कार्यक्रम एक प्रकारे जाहीर झालाय. ठराव गोळा करायला त्या संदर्भात आता आपल्याला माहितीये की कच्ची आणि पक्की यादीचा कार्यक्रम जाहीर झालेला. आता कच्ची यादी आणि पक्की यादी आता तसा की संस्थाकडे ठराव जाणं आणि संस्थाने आपला जो व्यक्ती आहे त्याच्या नावाने ठराव करून पाठवून आणि त्यानंतरचा पुढचा टप्पा आहे तो कच्ची यादी पक्की यादी पूर्ण झाल्यानंतर निवडणूक लागेल. आणि आपल्याला माहितीये की ते सप्टेंबर महिन्यामध्ये लागण्याचा अंदाज घेऊन सोबत जाणार की महायुतीमधून लढणार. आता आपण महायुतीमध्ये लढणार हे सातत्याने मी जाहीर केलेलं आहे. माझे मित्र सतेज पाटील म्हणाले की 12,000 वेळा मुश्रीफ साहेब महायुती हे शब्द त्यांनी उच्चारलेला आहे. आता पहिला टप्पा आहे की आपापली मतदार यादी, आपापले लोक हे चांगल्या पद्धतीने तसं होतील हे त्यामुळे निवडणुकीचा अजून टप्पा पुढे आहे. पण त्यांनी राजश्री शाहू समविचारी आघाडी नावानं काल सुरुवात देखील केलेली आहे. त्यांनी काय करावं प्रश्न आहे आणि युतीने काय करावं आपला आमचं ठरलेलं आहे की गोकुळची निवडणूक लढवणं, जिंकणं आणि महायुतीचा चेअरमन करणं हे फायनल. सतेज पाटील एका वेळेला समविचारी आघाडीच्या माध्यमातून या सगळ्या निवडणुकीच्या कामाला सुद्धा लागलेले असे आहेत. महायुती कशा पद्धतीने पुढे जाणार, जागा वाटपाचा फॉर्म्युला काय? जागा वाटप आज होणार नाही. मतदार यादी जोपर्यंत होणार नाही तो जागा वाटप होणार नाही. मतदार यादी झालं तर मुख्यमंत्र्यांच्या हा ते आणि जागा येऊ. आता एवढ्या जागा तेवढ्या जागा अजून कुठल्याही ठरलेल्या नाही. हा मतदार यादी नंतरचाच तो कार्यक्रम असतो. त्यामुळे आता करणं हे अतिघाई होतं. पण भाजप बसले असं म्हणायचं का? यांनी निवडणूक पुढे ढकलण्याचा प्रयत्न केला त्यांना
सर्वोच्च न्यायालयाने सांगितलं की निर्णय वेळेवर निवडणूक घ्या आणि त्यामुळे निवडणूक वेळेवर होते. पुढच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर शेख हलाल शतकी म्हणाले साहिद मुसलमानवर आरोप करण्यात नेमकी काय प्रकरण? मी काल माहिती घेतली अशा पद्धतीने चुकीच्या पद्धतीने आपल्याला गोकुळला अनेक दिवसापासून अझरबैजान आणि आखाती देशामध्ये आपण तू निधी पाठवतो त्याआधी अशा सगळ्या इंटरनॅशनल निर्णय पद्धती अशा सेक्युरिटीची आवश्यकता असते आणि ते फार 2022 सालीच काढलेलं नवीन विषय तर आत्ताच आहे मला आता कशालाही जोडणं काय जोडणं मला अशा काढण्यामागे काय कारण असेल? जाऊन त्यांची वेळ आहे ना इंटरनॅशनल त्याचा तुम्ही जाऊन ते त्याला विचारा ना. पण हा मुद्दा आताच आता हे बघा कोणाला काही काम नाही तर निवडणूक तर लागलेली आहे. आता निवडणूक लागल्यानंतर ती निवडणूक लागणार नाही म्हणतो ते त्यांना आता अशा काहीतरी गोष्टी लागताय. तर तुम्ही हे प्रशासनाला जाऊन विचारलं माझ्यापेक्षा मी त्याला माहिती दिली घेतली म्हणून तुम्हाला बोललो. अशा पद्धतीचं सर्टिफिकेट नेमकं कशासाठी आता जाऊन तुम्ही त्यांना विचारा प्रशासन. तर दुसरी गोष्ट म्हणजे सीपीआरचं मुख्यमंत्रीकरण आता सध्या सुरू आहे अंतिम टप्प्यात आहे. अशा वेळी अधिष्ठाता कार्यालय आणि कार्यालय वाद सुरू आहे केंद्रीचा ताबा घेणार. तर बघा राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेबांचे असते त्याचं लोकार्पण होणार. मी या सगळ्या अधिकाऱ्यांना सांगेन की आणि शांत राहा लोकार्पणापर्यंत काही आता तिचं सिव्हिल सर्जन बसवलं म्हणजे खरं आहे परंतु ही कायम चल आणि अचल मालमत्ता ही कायमपणानं ही आता वैद्यकीय शिक्षण विभागाकडे आहे. आम्ही आणि सार्वजनिक आरोग्य मंत्री आंबेडकर साहेब बसून यावर मार्ग काढू तोपर्यंत अधिक गडबड अलीकडे खरं तर साहेब कोकणातल्या विधान परिषदेच्या जागेवरून तडजोड झाल्याचं कळतंय. विधान परिषदेची ही जागा राष्ट्रवादी आपल्याकडे घेऊन पालकमंत्रीपद हे शिवसेनेला देणार आहे असं कळतंय. आपण जे सांगितलं ते मी ऐकलेलं आहे प्रसार माध्यमामध्ये पण कोणती निश्चिती हे 2 दिवस फल सांगितलं. येणाऱ्या निवडणुकीमध्ये 83 जागा राष्ट्रवादीने लढवल्या पाहिजे सोबळाला असं तर मी तुम्हाला सांगितलं ना सगळ्या निवडणुकीमध्ये आपापल्या पक्षाची तयारी करायची. ते कुस्तीच्या आधी कसा काही पैलवान व्यायाम करतो त्या तसा मला वाटतं की युतीमधून लढाई होती. आता एक महत्वाचा प्रश्न आहे ठाण्यामध्ये खरं तर 193 वन विभागाची जमीन जी आहे ती खाजगी कंपनीकडे आहे. आता त्याला 2800 कोटीचा टीडीआर द्यायला लागतो. त्याचा हा काय प्रकार असतो टीडीआर देण्याचा काय? त्याला काय माहिती मला माहिती नाही. मी माहिती तुम्हाला साहेब आज मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्री दिल्लीमध्ये गेलेले आहेत. साखरेचा उद्योग आर्थिक संकटात सापडला आहे चर्चा केली जाणार. 2 प्रश्नाचे ते आज दिल्लीला गेलेले आहेत. एक कांदा आणि एक साखर. कांद्याचा प्रश्न तुम्हाला माहिती आहे की कांदा हा स्वस्त आणि त्यामुळे शेतकऱ्यांना फार मोठी घालवायला आहे. साखरेचा प्रश्न अतिशय गंभीर झालेला आहे. मला तर एक साखर कारखानदार म्हणाला की साहेब आता अशी आपल्यावर वेळ आलेली आहे की आपण सामुदायिक आत्महत्या करण्याची वेळ आलेली आहे. तितके पद्धतीने अडचणी तयार झालेल्या आहेत. बँकेची अडचणी तयार झालेल्या आहेत साखर कारखान्याच्या तयार झाल्या आहेत. म्हणून या बैठकीमध्ये साखर कारखान्याला सॉफ्ट लोन देणं रिस्ट्रक्चरिंग करणं साखरेचे दर वाढवणं इथेनॉलचा दर वाढवणं अशा प्रकारचे मार्ग काढून केंद्र सरकार दिलासा देईल असं माझं मत आहे. थँक्यू. महावृत्त न्यूज चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा.